की त्यामुळे काय मला तरी या सुभाषितांवरती काय फार विश्वास ठेवावा असं वाटत नाही. त्यापेक्षा आपल्याला आपल्या वाचनातून जे काही योग्य वाटतं त्याच गोष्टी फॉलो करणं जास्त इष्ट वाटतं. एनिवे, तर सुश्रुताचं रीडिंग ह्याला हे करत असताना आपण डेफिनेटली पहिल्यांदा शारीरिक स्थानाला जर जास्त महत्व दिलं तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतील असं वाटतंय. आता सुश्रुत आणि शारीरिक स्थानात वेगळं काय सांगितलं बाकीच्यांपेक्षा ते बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट सुश्रुतांनी जर काही वेगळी सांगितली असेल तर ते आहे अवयवांची उत्पत्ती. आणि तुम्ही ज्या वेळेला एखादी गोष्ट वाचताय त्यावेळेला प्रत्येक गोष्ट अगदी सूत्रस्थानाच्या पहिल्या सूत्रापासून प्रत्येक सूत्र आणि सूत्राचा असा विचार करा की याचा चिकित्सेत काय उपयोग आहे, आणि तुम्हाला जोपर्यंत त्या गोष्टीचा चिकित्सेत काय उपयोग आहे हे लक्षात येत नाही तोपर्यंत त्याला सोडू नका. आणि ज्या काही क्वेरीज तुम्हाला सॉल्व्ह होत नाहीत त्या नोट करून ठेवा, त्या लिहून ठेवा, आणि मग त्या सिनियर्सना विचारा, गुरुजींना विचारा, तुमचे जे कोणी असतील ते, आणि घ्या. आणि जर समजा तिथेही क्लिअर झालं नाही तर त्या नोट करून ठेवा. कधी ना कधी तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील, पण तोपर्यंत त्याचा पिच्छा सोडू नका. ही एक गोष्ट महत्वाची आहे. दुसरं, सुश्रुतांनी जे काही गोष्टी अवयवांच्या बाबतीत सांगितलं की प्रत्येक अवयवाची उत्पत्ती कशी होते. आता ज्या वेळेला एखाद्या अवयवाची उत्पत्ती पर्टिक्युलर धातूंपासून सांगितली आहे, दोषांपासून सांगितली आहे गर्भाशयात असताना, त्यावेळेला जन्मानंतर सुद्धा त्या अवयवांचा, त्या दोषांचा आणि धातूंचा जवळचा संबंध असतो. म्हणजे अवयवांची उत्पत्ती जर समजा फॉर एक्झाम्पल फुफ्फुसाची उत्पत्ती हे शोणित फेन प्रभाव असं सांगितले आहे, म्हणजे शोणिताच्या फेनापासून बनते. म्हणजे शोणिताचा फेन किंवा शोणिताच्या फेनासारखी जे काही हे असते, एखादी कंडिशन असते, तर त्या कंडिशन मध्ये अशी जी औषधं असतात ती औषधं फुफ्फुसावरती नंतर सुद्धा उपयोगी पडतात. म्हणजे जन्मानंतर सुद्धा ते फक्त याच्या गर्भाशयात असताना किंवा गर्भाच्या वाढीच्या वेळेलाच उपयोगी पडतात असं नाही. आणि गर्भाच्या वाढीच्या वेळेला तर उपयोगी पडतातच. म्हणजे आपल्याला जेव्हा असं कळतं की कोणत्या महिन्यामध्ये बाळाच्या कोणकोणत्या भागाची वाढ होते त्यावेळेला आपल्याला त्या पद्धतीने औषधांची योजना करता येते. आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला जन्मानंतर सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी औषधांच्या स्वरूपात करता येतात. त्यामुळे सुश्रुतांच्या बाबतीत एक विशेष म्हणाल शारीरिक स्थानाच्या बाबतीत तर सगळ्यात महत्वाचा पाठ हा आहे की अवयवांची उत्पत्ती बाकी कोणीच सांगितलेली नाही, ती फक्त सुश्रुतांनी सांगितली आहे. एक, त्याच्यानंतर गर्भशरीराचा जो भाग आहे तो फार डिटेलमध्ये सुश्रुतांनी डेफिनेटली जास्त डिटेलमध्ये वर्णन केलं आहे. पण हे करत असताना माझं असं ऑब्झर्वेशन आहे की या गोष्टीला सुश्रुतांना जास्त महत्व दिल्यामुळे इव्हन अकॅडमिक मध्ये सुद्धा गर्भशरीराच्या बाबतीत सुश्रुतांना जास्त महत्व दिलं जातं. त्यामुळे चरकांच्या शारीरिक स्थानाकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष होतं. असं अजिबात करायला नाही पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही शारीरिक स्थान वाचाल त्यावेळेला चरकांचं शारीरिक स्थान किंवा अष्टांग हृदयाचं शारीरिक स्थान हे सुद्धा कम्पॅरेटिव्हली वाचा. त्यातले सुद्धा बरेचशा गोष्टी तुम्हाला इथे ऍडअप होतील आणि कम्प्लीट नोट तुमची तयार होईल. त्यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे एखाद्या आचार्य एखाद्या पर्टिक्युलर शास्त्रात पारंगत आहेत म्हणजे दुसऱ्यांचं काही त्यात कॉन्ट्रीब्युशनच नाही किंवा त्यांचा रोलच नाही असं समजायचं काही कारण नाही. हा झाला म्हणजे वाचनाच्या बाबतीत कुठून सुरुवात करावी असं आहे. आता स्पेसिफिकली जर आपण एक एक गोष्टी बघत गेलो की सुश्रुतांनी कुठे कुठे काय काय सांगितलं आणि ते आपल्याला कशा मदत करतात वाचनाच्या बाबतीत असतील किंवा प्रॅक्टिसच्या बाबतीत असतील, तर त्याच्या बाबतीत काही गोष्टी आपण बघूया, सांगतो मी तुम्हाला. आता सुश्रुतांच्या बाबतीत जसं मगाशी म्हणालो तसं सुश्रुतांसाठी प्रत्येक व्याधी हा उग्रण आहे. म्हणजे जर तुम्ही आचार्य चरकांच्या बाबतीत जर म्हणाल तर चरकांसाठी प्रत्येक व्याधी हा ज्वर आहे आणि म्हणून चरक पहिल्यांदा ज्वर एक्सप्लेन करतात. किंवा थोडस आणखीन फक्त दोषांच्या लेवलला बायफर्केट करायचं झालं तर चरकांच्या मते फक्त 8च व्याधी आहेत ऍक्च्युली जे निदानस्थानं सांगितले आहेत. आणि बाकीचे सगळे नंतरचे येणारे जे काही व्याधी आहेत ना या 8 व्याधीतून उत्पन्न झालेले व्याधी आहेत असं ओव्हरऑल दिसतंय. कारण तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, चरकांनी निदानस्थानामध्ये 8 व्याधी सांगितले. वाघभट आणि सुश्रुतांचं निदानस्थान जर तुम्ही काढून बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की तिथे
म्हणजे निदान स्थानात, चिकित्सा स्थानात जे काही व्याधी सांगितले ते सगळे व्याधी त्यांनी निदान स्थानात सुद्धा एक्सप्लेन केले. पण चरकांचं असं नाही आहे. असं असायचं कारणच हे आहे की चिकित्सा स्थानातल्या नंतर येणाऱ्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी ऍक्च्युली त्याचे बाय प्रोडक्ट्स आहेत, जे ह्या 8 व्याधींचे. आणि त्यातला सेनापती जो आहे त्या व्याधींचा तो ज्वर आहे चरकांच्या मध्ये. जर एकदा तुम्ही प्रयोग म्हणून ज्वरातले जर सगळेच्या सगळे लक्षण कंपाईल केले तर तुमच्या असं लक्षात येईल की जवळजवळ म्हणजे चरक चिकित्सा स्थानात आलेले जेवढे काही लक्षणं आणि व्याधी आहेत पुढे, ते सगळेच्या सगळी लक्षणं एका त्या ज्वराच्या व्याधीमध्ये तुम्हाला सापडतील. त्यामुळे चरकांच्या मते ज्वर इज अ सेनापती. द सेम वे सुश्रुत प्रत्येक गोष्टीला म्हणजे प्रत्येक आजार हा एक मोठं वरणच आहे असं समजतात. म्हणजे काय, म्हणजे जर समजा एखाद्या व्यक्तीला ज्वर झाला तर तिथे व्रणाचा काय संबंध आहे? सुश्रुतांच्या मते कुठल्याही बाबतीत व्रणच ज्वर सुद्धा उत्पन्न करतो. म्हणजे प्रोबॅबली एखादा जंतू तो शरीरामध्ये एंटर करून तिथे व्रण निर्माण करतो आणि म्हणूनच ज्वर होतो. हा सुश्रुतांचा अप्रोच आहे. आणि आज जे आधुनिक शास्त्र जे काही ॲलोपॅथी सायन्स जे याकडे बघतंय ते याच दृष्टीने बघतंय. त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट व्हायरस, बॅक्टेरियाज आणि या ऑर्गॅनिझम मधून उत्पन्न होणाऱ्या व्याधी जास्त आहेत, जे एक्झोजिनस आहेत ते. आणि सुश्रुतांचा अप्रोच जवळजवळ असाच आहे. त्यामुळे इन्फेक्शियस डिसीज मध्ये ज्यावेळेला एखादं सोल्युशन आपल्याला जर शोधायचं असेल तर सुश्रुत इज मोर फोकस्ड टू ट्रीट इन्फेक्शियस डिसऑर्डर्स आणि तुम्हाला त्याची उत्तरं जास्त सुश्रुतात मिळतील. त्याच्या पुढचा भाग म्हणजे सर्जिकल पार्ट मध्ये तर ही इज डेफिनेटली अ मास्टर. आणि चरकांनी पण जवळजवळ बऱ्याचशा ठिकाणी असं लिहिलेलं आहे की हा धन्वंतरी संप्रदायाचा भाग आहे आणि आय विल नॉट इंटरफिअर इन दॅट अँड यू कॅन रेफर दॅट बुक. आता तिथे फक्त त्याने सुश्रुत संहिता म्हणून असं कुठे मेन्शन केलेलं नाही, फक्त धन्वंतरी संप्रदायाचा भाग आहे असं सांगितलं. त्याचं कारण असं आहे, धन्वंतरी संप्रदायामध्ये सुश्रुतांच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन बरेचसे आचार्य होते, त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. प्रोबॅबली त्यामुळे त्यांनी तसं लिहिलं असावं. पण तुम्ही उलट हे बघा की सुश्रुतात कुठे तुम्हाला असं दिसतं का की हा भाग माझा नाही आहे आणि हे तुम्ही चिकित्सा स्थानाकडे म्हणजे औषधी चिकित्सावाल्यांच्याकडे तुम्ही रेफर करा किंवा चरकांच्याकडे रेफर करा असं तुम्हाला, किंवा संप्रदायाकडे तुम्ही रेफर करा असं कुठे तुम्हाला रेफरन्स मिळणार. प्रोबॅबली सुश्रुतांचा काळ हा चरकांच्या आधीचा असावा आणि म्हणून सुश्रुत संहिता सारख्या संहिता ऑलरेडी उपलब्ध होत्या. पण चरक संहितासारख्या औषधांचं चिकित्सेचं पूर्ण निराकरण करणारे ग्रंथ सुश्रुतांच्या वेळेला प्रोबॅबली नसाव्यात आणि म्हणून सुश्रुतांना तसं मेन्शन करायची गरज पडली नाही. आणि याचाच परिणाम म्हणून सुश्रुतांनी म्हणजे मेडिसिन आणि औषधी पंचकर्म उपचाराच्या बाबतीत सुद्धा सगळ्या गोष्टी विस्तृतपणे स्वतःच्या ग्रंथात लिहिल्या, त्या दुसरीकडे रेफर केल्या नाहीये. हे करत असताना जेव्हा आता आपण याचा भाग बघतोय, शल्याचा पार्ट बघतोय, तर शल्यामध्ये सुश्रुतांनी जे काही गोष्टी म्हणजे अक्षरशः काही काही ठिकाणी तर ते इनोव्हेटिव्ह पराक्रमच केलेत असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे तुम्ही ऑलरेडी आता बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या असतील किंवा आधी तुम्हाला माहिती असतील किंवा सुश्रुतांनी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो यातून. नाकाची प्लास्टिक सर्जरी केली, त्यासाठी पिंपळाच्या पानाच्या आकाराचा इकडे जो काही भाग आहे कपाळाचा तो कापून घेतला, पण त्याचं जे रूट आहे ना ते कापलं नाही, ते तसंच घेतलं आणि त्याला फक्त उलट घेतलं आणि नाकावरती ठेवलं. नाकावरचं समजा हे गेलं असेल, स्किन गेली असेल, त्याला इकडे उलट केलं. हे कशासाठी ठेवलं? कारण त्याचा ब्लड सप्लाय जो आहे ना तो कंटिन्यू राहण्यासाठी, सो दॅट ते कनेक्ट होण्यासाठी. सो दिस वॉज अ फंटॅस्टिक टेक्निक सुश्रुत हॅड अप्लाइड. याच्या पुढची गोष्ट लक्षात घ्या, विच इज मोर ऍप्लिकेबल इन प्रॅक्टिस फॉर अस. कर्णपाली तुटल्यानंतर कर्णपाली जोडण्यासाठी, ती पुन्हा ग्रो होण्यासाठी सुश्रुतांनी काही औषधं सांगितलेत. आता विचार करा, एखाद्या शरीराच्या एखाद्या भागाची रिग्रोथ करण्याची ही प्रोसेस आहे. म्हणजे जनरली आज जी काही सर्जरी केल्या जातात, म्हणजे दुसरा पार्ट जोडला जातो वगैरे, याच्यापेक्षा ऍडव्हान्स गोष्ट सांगितली आहे. पण तिथे सांगत असताना त्यांनी काही औषधं सांगितली आहेत आणि ह्या औषधांना नोट करायला विसरू नका. ही औषधं आपल्याला कुठे कुठे उपयोगी पडतात, जिथे जिथे
मांस क्षय झालेला आहे आणि मांसाची वृद्धी जिथे जिथे आपल्याला करायची गरज पडते, तिथे तिथे सगळीकडे याचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. आता हे सुश्रुतांनी आता याच्याकडे कर्णपाली हे वेध होणे किंवा त्याच्यासाठी रिग्रोथ होण्यासाठी हे सुश्रुतांनी सांगितलं आणि बाकीच्यांच्या का लक्षात आलं नाही? बिकॉज त्यावेळेला सुश्रुत वॉज अ राजवैद्य आणि त्यावेळेला युद्ध जी व्हायची त्यावेळेला शस्त्र कुठेही लागायचं आणि त्या शस्त्रात कर्णपाली पण तुटून जायचे आणि त्यामुळे त्यांच्यावरती ते प्रसंग आले होते आणि त्यांनी त्याची चिकित्सा लिहिलेली आहे. याचा उपयोग कुठे होतो बघा. आजकाल इंडस्ट्रीमध्ये काम करणारे बरेचसे लोक असतात आणि ऍक्सिडेंटली त्यांच्या बोटाचा भाग तुटून जाण्याची शक्यता फार असते आणि अशा बऱ्याचशा घटना मी बघितल्या जातात. आणि अशा कंडिशन मध्ये ज्यावेळेला हे कर्णपालीवरच्या रिग्रोथसाठी वापरली औषधं जर आपण दिली तर याच्यामध्ये आपल्या म्हणजे मांसाची पुन्हा ग्रोथ होण्याची शक्यता असते आणि होते सुद्धा. बऱ्याचशा सिनियर वैद्यांनी सुद्धा याच्यावरती बरेचसे प्रयोग केलेले आहेत आणि ते सक्सेसफुल झालेले आहेत. हा एक फार महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे सुश्रुतांचं वेगवेगळ्या बाबतीत असं हे करायचं म्हटलं तर. एक दुसरी गोष्ट शल्याच्या बाबतीत अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जी प्रॅक्टिसमध्ये अपार्ट फ्रॉम शल्य जे काही लोक आहेत त्यांना सुद्धा उपयोग पडणारी अशी गोष्ट आहे की भग्नाची जी चिकित्सा आहे. आता भग्नाच्या चिकित्सेमध्ये ऍक्च्युली जो काही टोटल चिकित्सा क्रम सांगितलाय तो म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्यात सांगितलाय. म्हणजे अगदी कंपाऊंड फ्रॅक्चर सुद्धा कसं ट्रीट करायचं त्यापासून सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण जर एखाद्या व्यक्तीला जर फक्त भग्नाची जर चिकित्सा करायची असेल आणि ती पूर्ण आयुर्वेदाची करायची असेल तर आपले काही लिमिटेशन्स आहेत. आपण अजूनही सुश्रुतांप्रमाणे पूर्ण लेवलला त्याच्यावरती रिसर्च करू शकलेलो नाही किंवा ते अजून शोधू शकलेलं नाहीये. म्हणून अदरवाईज आपण बऱ्यापैकी गोष्टी जे नॉन कॉम्प्लिकेटेड फ्रॅक्चर्स असतील ते पूर्ण आयुर्वेदाने बरे करता येतात. तुमच्या माहितीसाठी ज्यांना पुढे जाऊन म्हणजे आउट ऑफ इंटरेस्ट जर काही जाऊन शिकायची इच्छा असेल या बाबतीत तर या भग्नाच्या चिकित्सेच्या बाबतीत स्पेसिफिकली माझ्या माहितीप्रमाणे 2 माणसं फार चांगलं काम करतात. महाराष्ट्रात एक व्यक्ती आहे ते जोपेश्वरकर सर जे पुण्यात प्रॅक्टिस करतात एक. आणि सेकंड केरळमध्ये त्रिवेंद्रम मध्ये डॉक्टर सुरेश कुमार म्हणून आहेत. त्यांचं त्रिवेणी ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आहे. ते प्युअरली आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे आणि तिथे ते स्प्लिंट पण आयुर्वेदाच्या प्रमाणेच लावतात आणि त्याच्यानंतर त्यावरती जे काही धारा करायच्या असतात त्या धारा करतात. आणि धारा इज वन ऑफ द इम्पॉर्टंट ट्रीटमेंट इन टर्म्स ऑफ पेन मॅनेजमेंट इन भग्न. आपल्यासाठी सुश्रुताचं आणखीन एक महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन भग्न चिकित्सा करताना हे आहे की भग्नाचं संधान करण्यासाठी म्हणजे अस्थिचं संधान करण्यासाठी ज्या काही गोष्टींची गरज असते औषधाच्या बाबतीत ते बऱ्याचशा औषधांचं निराकरण त्यांनी भग्न सांगताना केलेलं आहे. आता आपल्याकडे आजकाल बरेचसे असे रुग्ण येतात की ज्यांना नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट सजेस्ट केले असे डॉक्टरांनी आणि त्यांचा फिटनेस नसतो आणि त्यामुळे दे आर अनेबल टू गो फॉर द सर्जरी. आणि अशा केसेसमध्ये आपल्याला सर्जरीपेक्षा त्यांना औषधांनी ट्रीट करायची वेळ येते किंवा पेशंटची पण तशी अपेक्षा असते. मग अशा वेळेला ज्या वेळेला आपण संधीचा विचार करत असताना 2 महत्वाच्या गोष्टींचा विचार करावा लागतो. एक म्हणजे मांस धातू आणि दुसरा म्हणजे अस्थि धातू. सुरुवातीच्या फेजमध्ये हा सगळा खेळ फक्त मांस धातूशी संबंधित चाललेला असतो आणि तिथे मांस धातूलाच ट्रीट करावं लागतं. अगदी सुरुवातीच्या फेज पासून कधीच अस्थि धातूला ट्रीट करायची गरज नसते कारण त्यात ऍक्च्युली बघायला गेलं तर अस्थि धातूचा रोलच नसतो. पण ज्यावेळेला लेटर स्टेज म्हणजे सिव्हिअर होतात कंडिशन आणि चिरकालीन व्याधी होतो त्यावेळेला मग ते 2 बोन्स जवळ येतात एकमेकांच्या आणि ते एकमेकांवरती घासायला लागतात आणि त्याच्यानंतर त्यांची खऱ्या अर्थाने झीज व्हायला लागते. आता ही झीज जर थांबवायची असेल तर त्यासाठी अस्थीचं पोषण करणारी आणि अस्थिचं पुन्हा रिग्रोथ करणारी कार्टिलेजचं रिग्रोथ करणारी अशी बरीचशी औषधांची आपल्याला गरज असते. ही औषधं आपल्याला भग्नसंधानकर जे काही औषध आहेत तिथे आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर एक दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आजकाल समजा एखादी व्यक्ती सर्जरी करायला ॲलोपॅथी हॉस्पिटलमध्ये गेली आणि आफ्टर सर्जरी मोस्ट ऑफ द पीपल गेट्स लॉट ऑफ स्टिफनेस इन द जॉईंट्स आणि त्याच्यानंतर जवळजवळ 2 ते 3 महिने त्यांना प्रॉपर मुवमेंट्स करता येत नाही. आता हे ज्यावेळेला प्रॉपर मुवमेंट्स होत नाहीत अशा वेळेला त्यांना जनरली फिजिओथेरपी ऍडवाइस केली जाते. आता तुम्ही विचार करा this physiotherapy can be definitely modified in terms of Ayurveda. म्हणजे कसं आपण पंचकर्म
म्हणजे त्यांना तेलाची धारा करतो, तेल लावतो, पोटलीने त्यांना शेकतो, म्हणजे स्वेदन करतो, पिंडस्वेद करतो. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जर त्यांचे पर्टिक्युलर मुवमेंट्स पण त्यावेळेला आपण जर करत गेलो तर उष्ण गुणाने तिथला स्तंभ नाहीसा होतो, आणि तो स्तंभ नाहीसा झाला म्हणजे स्टिफनेस नाहीसा झाला, त्यानंतर शूल कमी होतो, आणि ते शूल कमी झाल्यानंतर जर आपण त्यांचे हळूवार मुवमेंट्स करायला चालू केले, सो इन दॅट केस ऍक्च्युली म्हणजे फिजिओथेरपीपेक्षा जास्त इफेक्टिव्ह ट्रीटमेंट इव्हन आपण पोस्ट सर्जिकल मॅनेजमेंट म्हणून सुद्धा करू शकतो, आणि त्याचे वेगवेगळ्या गोष्टी सुश्रुताने दिलेल्या आहेत. म्हणजे सुश्रुतांनी इव्हन ट्रॅक्शन पर्यंतचे रेफरन्सेस याच्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे ट्रॅक्शन कॅन बी वन ऑफ द इम्पॉर्टंट ट्रीटमेंट इन द मॅनेजमेंट ऑफ द डिजनरेटिव्ह स्पाइन डिसऑर्डर्स. म्हणजे आपण, आणि याला पूर्ण आपण सुश्रुतांच्या शल्यचिकित्सेचा, भग्न चिकित्सेचा आधार देऊन या सगळ्या गोष्टी सांगू शकतो की वी आर नॉट फॉलोइंग ॲलोपॅथी ट्रीटमेंट. आय एम नॉट अनेबल टू रिमाइंड दॅट टर्म्स विच इज युज्ड फॉर ट्रॅक्शन ट्रीटमेंट. काहीतरी त्याचं टर्म आहे, मी तुम्हाला आठवलं की सांगेन. पण ही ट्रीटमेंट म्हणजे आपण जर असा प्रोटोकॉल केला जनरली स्पाइन मॅनेजमेंट मध्ये की सुरुवातीला 5 ते 7 दिवस आधी पहिल्यांदा सगळ्या पेशंटना जर आधी ट्रॅक्शन केलं, सो दॅट द जॉईंट स्पेस जो आहे, वर्टिब्रेच्या मधला जो स्पेस आहे तो थोडासा वाढवला जातो. ते वाढवल्यानंतर तिथली जी डिस्क जी काही कंप्रेस झाली असते ती थोडीशी आत सरकायला मदत होते आणि तिचं कम्प्रेशन कमी होतं. आणि त्याच्यानंतर वी कॅन डू स्नेहन चिकित्सा ऑन स्पाइन, म्हणजे त्याच्यावर तैलधारा करू शकतो किंवा कटिबस्ती, ग्रीवा बस्ती अशा गोष्टी करू शकतो, फॉलोड बाय बस्ती चिकित्सा. आणि दॅट कॅन बी अ कम्प्लीट लाईन ऑफ ट्रीटमेंट विच इज अ इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन ऑफ सुश्रुत संहिता. म्हणून भग्नाची चिकित्सा ही इव्हन मेडिसिनच्या व्यक्तीला सुद्धा कशी उपयोगी पडते याचं हे एक सिंपल उदाहरण आहे. म्हणूनच सुरुवातीपासून फक्त मी एकच गोष्ट तुम्हाला आणखी पुन्हा पुन्हा अंडरलाईन करायला सांगतो की ज्या वेळेला तुम्ही सुश्रुत संहिता वाचता किंवा कोणताही ग्रंथ वाचता, प्रत्येक सूत्र आणि सूत्र वाचत असताना आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपल्या समोर पेशंट बसलाय आणि त्या पेशंटला याचा कसा उपयोग होईल याचा जर दृष्टिकोन नेहमी तुमच्या डोक्यात ठेवला तर तुम्हाला बरेचसे अर्थ लागायला सोपे होतील. अदरवाईज यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला फक्त थेरॉटिकल वाटायला लागतील आणि याचं इम्प्लिमेंटेशन खरंच आपण करू शकू की नाही करू शकू असं वाटायला लागेल. भग्न चिकित्सेच्या बाबतीत आणखीन एक महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन सुश्रुतांचं काय आहे तर ते आहे गंध तैलाचा प्रिपरेशन. आणि गंध तैलाचा आज आपण म्हणजे ह्या ज्या डिजनरेटिव्ह डिसिजेस आहेत, जॉईंट डिसिजेस आहेत ज्याच्यामध्ये बोनचं डिजनरेशन होतं, इकडे गंध तेलाचे कॅप्सूल सुद्धा आज मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आता तुम्हाला गमत सांगतो की ही गंध तेलाचे कॅप्सूल्स, गंध तेलाचे प्रिपरेशन्स आर बेसिकली डन बाय द केरला फार्मास्युटिकल कंपनीज. आणि महाराष्ट्राच्या कुठल्याही कंपनीने याच्यामध्ये पुढाकार घेऊन या कॅप्सूल्स बनवलेले नाहीत किंवा याला जास्त महत्व दिलेलं नाहीये. सो दिस इज हाऊ आय ऑलवेज फील की व्हॉट इज द डिफरन्स. माझ्या मी क्लिनिकचं नाव केरला आयुर्वेद असं ठेवलंय. फार लोकांचा आक्षेप असतो याच्यावरती, अरे केरला आयुर्वेद म्हणायचं काय कारण आहे, आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्र आयुर्वेद म्हणू शकता किंवा याला एवढं वेगळं असतं काय. पण मी तुम्हाला एक शुअरली एक गोष्ट सांगतो की जितक्या प्रकारे, जितक्या प्रिसाइजली त्यांनी आयुर्वेदाचं प्रत्येक सूत्र आणि सूत्राचा प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन केलंय तितकं बाकीच्या कुठल्या स्टेट्समध्ये मला बघायला मिळालेलं नाहीये. बाकीच्या लोकांनी फक्त कॉपी पेस्ट करायचं काम केलंय. म्हणजे ते पण कॉपी पेस्ट पण कशी करावी हे सुद्धा याच्या सुद्धा सेन्स नाहीये. म्हणजे तो समोरच्या विद्यार्थीचा एखादा व्यक्ती कॉपी करत असतो ना आणि त्यानं खोडलं की मग आपण पण इकडे खोडायचं, अशी कॉपी चाललेली असते. म्हणजे केरळमध्ये जे काही गोष्टी करतात तेवढ्याच आपण करायच्या आणि जे करत नाही ते आपण करायच्याच नाही. म्हणजे अरे, आणि दुसरी गोष्ट काय, त्यांनी काय केलंय वेगळं, त्यांनी काही वेगळं केलेलं नाही. त्यांनी फक्त आणि फक्त शास्त्रातली रेफरन्स नुसार चरकसूत्रातली एक गोष्ट घेतली, उचलली आणि ती इम्प्लिमेंट केली. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो याचं की त्याच्यामध्ये संकर स्वेदामध्ये पांशु पाषाण हे वापरायला सांगितलं आणि पाषाण म्हणजे दगड वापरायला सांगितलं. आणि जर तुम्ही आजकाल बघाल तर हे दगड वापरून स्वेदन कोण करतं तर हे स्पावाले करतात. मोठमोठ्या 5 स्टार स्पाज मध्ये या ट्रीटमेंट होतात. या हॉटस्टोन ट्रीटमेंट म्हणतात त्याला. ह्या हॉटस्टोन ट्रीटमेंट होतात. आपण नाही करत. आणि या गोष्टींसाठी तिथे लोक हजारो रुपये देऊन ह्या ट्रीटमेंट करून घेतात. सो वी आर अनेबल टू इम्प्लिमेंट इच अँड एव्हरीथिंग. आणि हे कोणी डेअरिंग करत नाहीये
किंवा याच्यामध्ये इनोव्हेशन कोणाचं आणायचं नाहीये. ज्या काही गोष्टी तर कुकर आपलं म्हणजे पंचकर्माचं सगळ्यात मोठं आजकाल हे काय एक काय म्हणतो सिम्बॉल कुकर आणि त्याला कुकरला जोडलेले पाईप, हे मला वाटतं जास्त मोठं सिम्बॉल आहे. ते आता खलवं बिलवं दाखवायचं बंद करायला पाहिजे, अशी परिस्थिती झाली. एनिवे, कमिंग बॅक टू सुश्रुत संहिता. मग म्हटल्याप्रमाणे सुश्रुतांसाठी सगळ्या गोष्टी वर्णासमान आहेत आणि प्रत्येक गोष्ट ते वर्णाच्या दृष्टिकोनातून बघतात. आणि याच वर्णाची चिकित्सा म्हणून त्यांनी काय सांगितलं, त्यांनी षष्टी उपक्रम सांगितले आणि षष्टी उपक्रमामध्ये पंचकर्म सुद्धा इन्व्हॉल्व्ह केलं आहे. म्हणजे सुश्रुतांसाठी जी काही औषधी चिकित्सा आहे, जी पंचकर्म शोधन चिकित्सा आहे, जी सर्जिकल चिकित्सा आहे, जी आहार चिकित्सा, विहार चिकित्सा, एव्हरीथिंग इज मेंट फॉर व्रण चिकित्सा. आणि म्हणून त्याच्यामध्ये पंचकर्माचं इन्क्लुजन आहे. आता पंचकर्माच्या बाबतीत म्हणाल तर सुश्रुत आणि पंचकर्म वेगळं काय सांगितलंय, वेगळं काही फारसं सांगितलेलं नाहीये. पण काही गोष्टी सुश्रुतांनी इतक्या स्पेसिफिक सांगितल्या त्या चरकाने सुद्धा सांगितलं नाही, जे ऍक्च्युअली चरकांच्याकडून अपेक्षित होतं. म्हणून म्हणतात ना सुभाषितकार की चिकित्सितस्तु चरक श्रेष्ठ वगैरे, असं असेल तर मग चरकांनी ह्या गोष्टी मिस करायचं काही कारणच नव्हतं. आणि प्रॉबॅबली म्हणूनच मला असं वाटतं की आपण या सुभाषितकारांच्या याच्याकडे फार लक्ष देण्यात काही अर्थ नाही. उदाहरण का सांगतो, स्नेहपान म्हणजे स्पेसिफिकली शोधनांग स्नेहपानाचा काल हा सुश्रुतांनी स्पष्टपणे वर्णन केलाय. म्हणजे शोधनांग स्नेहपान कधी द्यायचं तर प्रातःकाली कनकनिकर पीत लोहिते असं सांगितलंय. म्हणजे आभाळाचा रंग जो असेल ना तो सुवर्णाप्रमाणे झालेला असेल आणि म्हणजे सूर्योदय होत असतो, सूर्योदय जस्ट होत असताना जो काही आभाळाचा रंग असतो तो ऑब्झर्व करा आणि त्यावेळेला त्याला स्नेहपान करावं. म्हणजे अगदी ते जसं महाभारतात हा बघ सूर्य आणि तो जयद्रथ अशी जी परिस्थिती आहे, हा हे आकाश असं बघ आणि इकडे स्नेहपान करावं, इतकी एक्झॅक्टली टाइम सांगितले. आता हा सूर्योदय काळ सांगायचा उद्देश काय, त्यांना सांगता आलं की नाही की 3 याम 4 याम याच्यानंतर त्याच्यानंतर वगैरे, तसं नाही. कारण काय की सूर्योदयाचा काल हा वर्षभरात बदलत असतो आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा ज्याप्रमाणे सूर्योदयाचा काल बदलेल त्याच वेळेला तुम्ही त्याचं स्नेहपान करवा. मग कोणी पेशंट सांगेल नाही मी 8 वाजता उठतो, माझी झोप होत नाही, ते होत नाही, ते सगळं तुम्ही गुंडाळून ठेवा, ते आम्हाला सांगू नका. आमच्या शास्त्रात असं सांगितलंय की सकाळी सुश्रुतांनी सांगितलं सकाळी सूर्योदयाच्या वेळेस स्नेहपान केलं पाहिजे, सूर्योदयाच्या वेळेस स्नेहपान केलं जाते. आता जर आपण सूर्योदयाचा काल जर ऍव्हरेज काढून बघितला आपल्या देशामध्ये तर कधी किंवा आपल्या एरियामध्ये कधी असतो तर अंदाजे समजा 6 वाजल्यापासून ते 7-7:30 वाजेपर्यंत सूर्योदयाचा काल असतो. तर तुम्ही असं एक इन जनरल थोडासा प्रॅक्टिकल प्रोटोकॉल करण्यासाठी म्हणून पेशंटला असं सांगू शकताय की 6 वाजल्यापासून ते 7:30 वाजल्यापर्यंत तुम्ही क्लिनिकमध्ये येऊ शकताय आणि तुम्ही स्नेहपान करू शकता किंवा तुम्ही घरच्या घरी करायचं असेल तर या वेळेस केलं पाहिजे. त्याच्या आधी तुमची आंघोळ वगैरे मंगलाचरण सगळं झालेलं असलं पाहिजे. ते उलटं नाही करायचं. म्हणजे काही लोक असं करतात की आधी तूप घेतात उशीर झाला म्हणून आणि नंतर मग त्याच्यावरती आंघोळ करतात. म्हणजे हा किती वेडपटपणा असेल तुम्ही विचार करा. तर ही एक एक्झाम्पल सांगितलं की सुश्रुतांनी किती प्रिसाइजली स्नेहपानाचा काल सांगितलाय जो बाकीच्या कोणी सांगितलेला नाहीये, चरकाने त्याचं मेन्शन केलं. दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो, म्हणजे सुश्रुतांनी जिथे पंचकर्म वर्णन केलंय म्हणजे बस्ती वगैरे ज्या गोष्टी वर्णन केल्यात तर जनरली त्या एका सिक्वेन्सने वर्णन केल्यात. म्हणजे एक गोष्ट इकडे एक गोष्ट तिकडे असं नाहीये. म्हणजे जर चरकातलं जर तुम्हाला बस्ती वाचायचं असेल तर सिद्धिस्थान पहिल्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायापर्यंत सगळ्या गोष्टी विखुरलेल्या आहेत इकडे तिकडे. म्हणजे आपण बस्ती तुम्हाला 12व्या अध्यायात दिसतील, त्याचे अनर्थ पहिल्या दुसऱ्या अध्यायात दिसतील आणि त्यांची प्रोसिजर एका 5व्या-6व्या अध्यायात दिसतील. त्याच्यामध्ये सुद्धा एक सिक्वेन्स दिसत नाही. म्हणजे मी एक उदाहरण सांगतो की स्नेहबस्तीच्या वेळेला काय ओव्हरऑल प्रोटोकॉल कसा असतो तर स्नेहबस्ती कसा करायचा असतो, आधी अभ्यंग सर्वांग अभ्यंग करायचा. आता याच्यामध्ये एक गोष्ट बारीक सारीक बघून घ्या की सर्वांग अभ्यंगानंतर स्नेहबस्तीच्या वेळेला स्वेदनाचा उल्लेख नाहीये, तिथे स्नानाचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर स्नान करायला सांगितलंय. मला असं वाटतंय आता एक्झॅक्टली लक्षात नाही माझ्या, पण प्रॉबॅबली फक्त सुश्रुताने तिथे गरज असेल तर स्वेदन करायला सांगितलंय. अदरवाईज ऍक्च्युअली बघितलं थेरॉटिकली किंवा प्रिन्सिपल लेवलला तर स्नेहबस्तीच्या वेळेला स्वेदनाची गरज नाहीये, कारण ती शोधन चिकित्सा नाहीये, ती स्नेहन चिकित्सा आहे. त्यामुळे
क्रम कसा असायला पाहिजे? आधी अभ्यंग आणि स्नान, त्याच्यानंतर भोजन, भोजनानंतर चंक्रमण आणि चंक्रमणानंतर इमिजिएटली बस्ती प्रदान, असा त्याचा क्रम असायला पाहिजे. आता हा क्रम तुम्हाला चरकात इझिली त्या सिक्वेन्सने वर्णन केलेलं दिसत नाही. जेव्हा की सुश्रुतांनी ह्या सगळ्या गोष्टी इतक्या क्लिअरली, इतक्या व्यवस्थित मेन्शन केल्या आहेत की याचा पंचकर्माचा म्हणजे स्नेहबस्तीचा ओव्हरऑल प्रोटोकॉल कसा असायला पाहिजे हे आपल्याला क्लिअर होतं. अदरवाईज लोक काय करतात तुम्ही बघाल की पेशंटला सांगतात की घरून डबा खाऊन ये, इकडे आल्यानंतर त्याच्यावरती अभ्यंग करतात, त्याच्यावरती नाडी स्वेद पण करतात किंवा सर्वांग स्वेद पण करतात आणि त्याच्यानंतर बस्ती देतात. बहुतांश ठिकाणी मी असंही बघितलं की सर्वांग स्नेहन करतच नाही, सर्वांग अभ्यंग करतच नाहीत, स्थानिक स्नेहन करतात, स्थानिक त्यानंतर नाडी स्वेद करतात आणि बस्ती देतात. स्थानिक अभ्यंगाचा रेफरन्सच नाही आहे, तो सर्वांग अभ्यंगाचाच आहे आणि काय त्याचा संबंधच नाहीये स्थानिक अभ्यंगाचा. इनफॅक्ट म्हणजे स्नेहबस्तीच्या प्रोटोकॉल मध्ये असं सांगितलंय की बस्ती झाल्यानंतर सुद्धा जो काही पेनफुल पार्ट आहे शरीराचा, ज्याच्यासाठी व्यक्ती बस्ती घेतोय, त्याच्यावरती पुन्हा तेल लावा आणि पुन्हा संवाहन करा. म्हणजे इतकं त्या अभ्यंगाला महत्व आहे स्नेहबस्तीच्या वेळेला आणि ते स्नेह रिटेन्शन साठी. तर ह्या सगळ्या गोष्टी काही ठिकाणी सुश्रुत आणि पंचकर्माच्या बाबतीत सुद्धा चरकांच्या एक स्टेप पुढे जाऊन गोष्टी सांगितल्या आणि त्या जास्त विस्तृतपणे डिटेलमध्ये गोष्टी सांगितल्या. सो दिस इज हाऊ सुश्रुत रीडिंग इज इम्पॉर्टंट आणि त्याच्यातला एक महत्वाचा भाग समजून घ्यायला पाहिजे. आता थोडंफार दुसऱ्या काही गोष्टी, महत्वाच्या गोष्टी कशा आहेत बघा. म्हणजे सुश्रुतांचं वेगळं पण कसं आहे बघा. म्हणजे आम्ही एकदा रीडिंग करत असताना असं चाललं होतं की बऱ्याच वेळेला हे काय म्हणजे योगशास्त्र जे आहे इतकं महत्वाचं आहे आणि त्याचा रेफरन्स कुठे आयुर्वेदात मिळत नाही. तर आमच्या एका विद्यार्थ्यांनी मला रेफरन्स श्वास चिकित्सेतला काढून दाखवला होता की सुश्रुतामध्ये श्वास चिकित्सेमध्ये प्राणायामाचा रेफरन्स आहे. म्हणजे योग, पतंजलीचे योगसूत्र जे आहे किंवा योगाचे जे काही त्यावेळेचे ग्रंथ असतील हे सुश्रुतांच्या समकालीन असतील असं यातून दिसून येतं. तो एक भाग. दुसरी गोष्ट, सुश्रुत संहिता ही म्हणजे रामायण महाभारताच्या कालीन असावी का रामायण महाभारताच्या नंतर असावी असं दर्शवणारा एक श्लोक आहे. म्हणजे एक महेंद्र रामकृष्णानाम ब्राह्मणानाम गवामी तपसापि सर्वापि प्रशाम्यद्वै शिवाय वै असा एक मंत्र आहे. हा श्लोक नाही, हा मंत्र आहे. तर हा मंत्र सुश्रुतात आहे. त्याच्यामध्ये कुणाकुणाचा रेफरन्स आहे? महेंद्र रामकृष्णानाम, रामाचा पण रेफरन्स आहे आणि कृष्णाचा पण रेफरन्स आहे. म्हणजे हे जे ग्रंथ आहेत रामायण महाभारताचे, हे ग्रंथ डेफिनेटली सुश्रुत संहितेच्या फार आधी लिहिले गेले असतात कारण ते त्यांना वंदनीय आहेत आणि हे यातून स्पष्ट होतात. याच्यापेक्षा वेगळं सुश्रुतांच्या बाबतीत म्हणजे बाकीच्या कोणत्याही आचार्यांनी या गोष्टीला इतकं महत्व दिलं नसेल, इतकं महत्व सुश्रुतांनी कशाला दिलं ते बघा. ते दिले ENTच्या ट्रीटमेंटला. म्हणजे नेत्ररोग, मुखरोग, नासारोग या इतक्या विस्तृत दिल्यात की तुम्हाला त्याच्याबद्दल कधीही कोणताही प्रश्न पडला आणि जर तुम्ही सुश्रुतांना जाऊन विचारलं की मला याचं उत्तर पाहिजे तर ते तुम्हाला 100% मिळेल. इतक्या विस्तृतपणे कुठल्याही प्रकारच्या ENTच्या ट्रीटमेंट्स या सुश्रुतांनी दिलेल्या आहेत. आणि काही आता याच्या सिक्वेन्सच्या बाबतीत बघा. म्हणजे सुश्रुतांची दिनचर्या आहे ना ती तुम्हाला सूत्रस्थानात मिळणार नाही, ती तुम्हाला चिकित्सा स्थानात मिळेल. सुश्रुतांची व्याधीचं जे काही ओव्हरऑल डिस्ट्रीब्युशन आहे ते काही प्रमाणामध्ये याच्यात आहे, चिकित्सा स्थानामध्ये आहे आणि जे सर्जिकल जे जास्त व्याधी आहेत ते चिकित्सा स्थानामध्ये आहेत आणि काही मॅक्सिमम ज्या गोष्टी आहेत त्या मेडिसिनचे रिलेटेड आहेत त्या सगळ्या उत्तर तंत्रामध्ये आहेत. आणि तुम्ही हे पण बघा, जसं आता निदान स्थानामध्ये आणि चिकित्सा स्थानामध्ये चरकाने पहिला अध्याय कोणता जर वर्णन केला असेल तर तो आहे ज्वर. जेव्हा की सुश्रुत पहिला अध्याय वर्णन करतात वातव्याधीचा. म्हणजे सुश्रुतांचा अप्रोच किती वेगळा आहे आणि अँगल कसा वेगळा आहे यातून तुमच्या लक्षात येईल. दुसरी गोष्ट म्हणजे औषधांच्या गणांचा म्हणजे चरकांची गण एक्सप्लेन करायची पद्धत वेगळी आहे आणि सुश्रुतांची गण पद्धत एक्सप्लेन करायची वेगळी आहे आणि तीच पद्धत वाघभटाने कॉपी केली आहे म्हणजे सुश्रुतांची पद्धत. त्याची एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या गणांमध्ये जे काही दिलेले आहेत ते एक कॅटेगोरिकली कोणकोणत्या व्याधीच्या ग्रुपसाठी उपयोगी पडतात असं दिलं. आता तुम्ही लक्षात ठेवण्यासारखी यातली कोणती गोष्ट आहे बघा की समजा मी उदाहरण म्हणून सांगतो, एक वचा हरिद्रादी गण आहे.
वचहरिद्रादी गणामध्ये काही औषधं तुम्हाला उष्णवीर्यात्मक मिळतील, काही औषध तुम्हाला शीतवीर्यात्मक मिळतील, काही औषधं वात कफ हर, काही औषधं तुम्हाला वात पित्त शामक मिळतील. फलश्रुतीमध्ये तुम्हाला प्रमेय मिळेल. मग जर समजा वचहरिद्रादी गण प्रमेयात वापरायचं असेल तर तो कसा वापरणार? त्यातली वात कफ हर जी औषध आहेत त्याचा एक ग्रुप आणि वात पित्त हर ग्रुप आहे त्याचा एक वेगळा ग्रुप करायचा. वात पित्तज प्रमेयामध्ये यातली वात पित्त हर वापरायची, वात कफज प्रमेयामध्ये वात कफ हर औषध वापरायची. अशा गणांच्या औषधांचा विचार करताना त्याचं असं बायफर्केशन करायचं. सगळीच्या सगळी औषधं घेऊन कधी वापरायची जर ती त्रिदोषिक असेल तरच, अदरवाईज त्याचा सगळा खेळखंडोबा होतो आणि मग पाहिजे ते रिझल्ट असे मिळत नाही. आणखीन सुश्रुतांनी वेगळं काय सांगितलंय बघा, म्हणजे त्याच्यावरती फोकस करून लक्ष द्या. क्षार चिकित्सा आणि अग्निचिकित्सा. अरे क्षार चिकित्सा हे कुणी सांगितलेलं नाहीये, म्हणजे ती नंतर कॉपी केली वाघमोडे आणि त्यांनी पुढे हे केली. पण क्षार चिकित्सा हे वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट अँड वन ऑफ द व्हेरी फंटास्टिक ट्रीटमेंट. त्याचा धागा मिळेल तुम्हाला, त्याचं प्रिन्सिपल मिळेल तुम्हाला. चरकांच्या मदत त्यामध्ये क्षारो अम्ल ही माधुर्यात होतं असं, म्हणजे क्षार आणि अम्ल सिद्धांत जो सांगितला ज्याच्यामध्ये मधुरता उत्पन्न होते, ऍसिड आणि अल्कली मिक्स्ड केलंय तर ते न्यूट्रलाइज होतं असं सांगितलंय. पण ॲलोपॅथी म्हणजे मॉडर्न सायन्स प्रमाणे ते न्यूट्रलाइज होतं, आमच्या सायन्स प्रमाणे ते मधुर होतं. न्यूट्रल म्हणजे मधुर आमच्या दृष्टीने, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि ह्यासाठी क्षाराची एक महत्वाची चिकित्सा ठरते. आणि क्षार इज म्हणजे काय म्हणतो त्याला, व्हेरी पेनिट्रेटिंग ट्रीटमेंट, व्हेरी फास्ट ऍक्टिंग ट्रीटमेंट, मांस धातूसाठी सगळ्यात महत्वाची ट्रीटमेंट. आपल्याकडे आजकाल मांस धातूसाठी येणारे बराचसा मोठा वर्ग आहे, विच इज कॉल्ड एज मॅलिग्नन्सी ऑर कॅन्सर, वेअर दिस क्षार चिकित्सा अँड अग्निकर्म चिकित्सा, कॉटरी जे करतात किंवा आज जे किमोथेरपी करतात, रेडिएशन करतात, दिस इज नथिंग बट द क्षार चिकित्सा. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस कॅन बी प्रॅक्टिकली utilized in the patients of cancer. जो फिजिओलॉजिकल पार्ट म्हणतो आपण, जो चरकाने सांगितलाय, त्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे ओजाचा भाग आहे. ओजाचं क्षय, ओजाची वृद्धी आणि ओजाचं विकृत लक्षण हे सुश्रुत सांगतात. आणि ही लक्षणं माहिती असतील तर एंटायर ट्रीटमेंट डिपेंड्स ऑन द बल और शक्ती. आणि म्हणून ओजाचं जे काही विस्तृत वर्णन आहे ना ते तुम्हाला सुश्रुतात जास्त चांगलं मिळेल. सुश्रुत वातव्याधीचे दोन भाग पाडतात, वातव्याधी आणि महावातव्याधी. म्हणजे त्यात सुद्धा त्यांना सिव्हिअर आणि व्हेरी सिव्हिअर अशा कंडिशन दिसून येतात. प्रमेहात दोन भाग पडतात, प्रमेह आणि मधुमेह. आणि मधुमेहात 4च औषध, पूर्ण तुम्ही अध्याय काढून बघा, पूर्ण मधुमेहात फक्त मधुमेह अध्यायामध्ये 4च औषध आहेत. ते कोणते तुम्ही बघा, सर्च करा नंतर हे करताना. प्रमेह सांगताना ते प्रत्येक 20 प्रकारचे जे प्रमेय आहेत त्याच्यासाठी 2-2 औषधांच्या जोड्या करून, फक्त 2 औषधांच्या जोड्या करून त्यांनी काढे दिले. म्हणजे ही हॅज मेड सो सिम्प्लिफाईड मेडिसिन ट्रीटमेंट. पण हे सगळं करत असताना तुम्ही सुश्रुत या एका व्रणाप्रमाणे बघतात किंवा एका व्रणाच्या कॉम्प्लिकेशन उपद्रव म्हणून बघतात, हे विचार करायला विसरू नका. हा, मला वाटतंय बऱ्याचशा मला जेवढे काही महत्वाच्या गोष्टी वाटतात त्या मी कव्हर केल्यात आणि मला वाटतं वेळ पण संपत आली, 3 मिनिटं राहिलेली आहेत. फक्त एक शेवटचा मुद्दा आता मी तुम्हाला शेवटी सांगतो, देन वी कॅन स्टॉप हिअर, यू कॅन कंटिन्यू. मंत्र चिकित्सा आणि सत्वावज चिकित्सा, भूत चिकित्सा, ग्रह चिकित्सा याचं फार डिटेल वर्णन आणि बालरोगाचं सुद्धा वर्णन हे सुश्रुतांनी केलेलं आहे. त्यातला वी बिलीव्ह अ लॉट इन मंत्र चिकित्सा आणि मला त्याचा प्रत्यक्ष अनुभव सुद्धा आहे. सुश्रुतांच्या मला वाटतं सूत्रस्थान 5व्या अध्यायामध्ये एक रक्षा मंत्र आलेला आहे की तो आईच्यासाठी सांगितलाय. जेव्हा जेव्हा आपण एखादं कट घेतो आणि जिथे रक्ताची उत्पत्ती होते तिथे आपण रक्ताच्या जिथून उत्पत्ती होते त्या कट मधून वेगवेगळे ग्रह एंटर करू शकतात आणि तो एंटर करू नये म्हणून एक रक्षा मंत्र सांगितलाय. तो फार महत्वाचा मंत्र आहे. मी तुम्हाला नंतर त्याचा रेफरन्स काढून कोणता आहे तो पाठवतो. हा माझा आजपर्यंत अनुभवाच्या दृष्टीने हा इफेक्टिव्ह कधी होणार, ज्यावेळेला तुमचं सुश्रुतांची भेट कम्प्लीट होईल आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळायला लागेल. तर मंत्राच्या बाबतीत अजून बरेचसे मंत्र सुश्रुतात आहे आणि ह्या मंत्रांचा उपयोग फार चांगल्या पद्धतीने पेशंटवरती होतो. एक मला वाटतं बऱ्यापैकी गोष्टी मला ज्या सांगायच्या होत्या त्या मी इथे कव्हर केल्यात आणि तुम्ही हे वाचन करत राहा आणि जे काही गोष्टी पुन्हा लागतील त्यासाठी मी सदैव तुमच्या बरोबर आहे. काही लागेल तर सांगा. केदार.
हो सर. खूप 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 धन्यवाद सर. तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ काढून आम्हाला इतकं छान मोलाचं मार्गदर्शन केलं आणि सुश्रुत संहिता कशी वाचावी किंवा त्याचे जे काही वेगळे ॲस्पेक्ट आहेत, तर ते आम्हाला भरपूर हायलाईट झाले आणि आम्ही त्याच अँगलने याच्या पुढे जे वाचन करणार आहे, ते आम्ही नक्की कंटिन्यू करू. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या जे सूचना आहेत त्या आम्ही लगेच इम्प्लिमेंट करू. आणि तुम्ही नक्कीच आम्हाला सर परत एकदा याच्याबद्दल एखाद्या विशेष विषयावर मार्गदर्शन करायला याल, अशी आम्हाला खात्री आहे सर. नक्की नक्की, त्यात काही वाद नाही. मी तुम्हाला काही गोष्टी फक्त नंतर कोणाकडून तरी पाठवून देऊ, की मंत्राच्या ज्या गोष्टी सांगितल्या ना, त्या मंत्राच्या गोष्टी सुश्रुतातल्या फार महत्वाच्या आहेत. आणि आमचा आतापर्यंतचा असा अनुभव आहे, आम्ही जेव्हा जेव्हा क्लिनिकमध्ये एखादा व्याधी वाच तर म्हणजे आचार्यांचा आशीर्वाद कसा असतो ते तुम्हाला लक्षात येईल, की ज्यावेळेला आम्ही एखादा व्याधी वाचतो, तर त्या व्याधीचे डायग्नोसिस असणारे पेशंट यायला चालू होतात. म्हणजे ग्रंथांचं पारायण, ग्रंथांचं जे काही आशीर्वाद आहे ना, हा फार म्हणजे फार मॅटर करतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला प्रत्यक्षात ह्या गोष्टी दिसायला चालू होतात. त्यामुळे तुम्ही हे 100% करत राहा आणि माय ऑलवेज बेस्ट विशेस आर विथ यू. काही अजून तर टाइम फक्त तुम्हाला वाढवायला येत असेल तर मी बोलतो, मला काय अडचण नाही, माझ्या टाइम आहे. सर मला टाइम वाटतं हे वाढवता येईल. सेशन एक फक्त अर्ध्या मिनिटात जॉईन करा तुम्ही, फक्त एक जॉईन. थोडासा हा प्रॉब्लेम ठीक आहे. आहे. सर एक काही क्वेश्चन्स आहेत सर आलेत ते, हा तर मी फक्त हा हा सांगतो. हा. रोहनने क्वेश्चन विचारलाय सर, तर तो अनम्यूट करून विचारू शकतो.